चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. शिक्षण प्रसारक मंडळाच्या आगामी निवडणुकीमध्ये भोगावती पंचक्रोशीतील 52 गावातील 28,000 सभासद असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी शिक्षण संस्था आहे. कारखान्याचे सर्व सभासद शिक्षण संस्थेचे सभासद आहेत. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ हे धर्मादाय आयुक्त यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी या निवडणुकीची घोषणा केलेली आहे. कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून न्यायालयीन दावे सोडवून ही निवडणूक होत आहे. लोकशाही पद्धतीनं होणारी ही निवडणूक महत्त्वाचीच आहे. संविधानिक पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गानं निवडणुका होणं तळागाळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत सहकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व संस्थांच्या निवडणुका घेणं हे लोकशाही प्रबळ करण्याचं, लोकशाही मजबूत करण्याचा एक मार्ग आहे. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आंबेडकरी चळवळीतील आम्ही सगळे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी जर का सर्वपक्षीय पातळीवर ही निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही सर्वतोपरी मदत करण्यासाठी त्यामध्ये तयार आहोत. यापूर्वी आम्ही ज्यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक लढली त्यावेळी 5,000 मतांच्या जवळपास मतं आम्ही घेतलेली होती. 6,000 मतं आमच्या एका उमेदवाराला मिळालेली आहेत आणि अशा वेळी अल्पशा मतात पराभव झाला होता. परंतु आज शिक्षण प्रसारक मंडळाकडे निवडणुकीचा भागवायला सुद्धा खर्च तरतूद नाही. किमान 10 लाख रुपये आता निवडणूक खर्चासाठी धर्मादाय आयुक्त निवडणूक खर्चाकरता द्यावे लागतात. इतकी रक्कम या सभासदांची वाया जाऊ नये म्हणून सर्वांनी बिनविरोध पद्धतीनं मिटवण्याचा एक चर्चा चालू केलेली आहे. कालच चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ भोगावती कारखान्याचं यांनी एक सर्वपक्षीय मीटिंग बोलवली. त्यामध्ये सर्वांचा सूर होता मिटवावी. सर्व छोट्या मोठ्या घटक पक्षांना सहभागी करून त्यांचं सुद्धा अस्तित्व मान्य करून जर लोकशाही पद्धतीनं सन्मानपूर्वक होत असेल तर हे सगळे घटक या बिनविरोधला प्रतिसाद देतील आणि ही निवडणूक बिनविरोध होईल याचा विश्वास आम्हाला वाटतो. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज मी स्वतः शहाजी कांबळे, करवीर तालुक्याचे प्रमुख बाळासाहेब वाशीकर, दिलीप कांबळे कोथळीकर, सुरेश कांबळे यांनी आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे सहकारी दयानंद कांबळे यांनी आमचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. या निवडणुकीला सर्वांना शुभेच्छा देतो आणि बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.